संकट काळातही अखंड गॅस सेवा. येवला येथील पटनी गॅस एजन्सीचा आदर्श उपक्रम. अफवांना फाटा देत 2-3 दिवसात घरपोच वितरण. नागरिकांना संयम आणि सतर्कतेचे आवाहन. येवला शहरात घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवत नागरिकांचा विश्वास जपणाऱ्या पटनी गॅस एजन्सीने पुन्हा एकदा आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. सी.डी. पटनी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या एजन्सीने संकट काळात ही सेवा अखंड ठेवत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. एजन्सीचे संचालक सूरज पटनी यांनी स्पष्ट केलं की सध्या काही ठिकाणी युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. घरगुती गॅसचा पुरवठा पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं त्यांनी ठामपणे सांगितले. ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाची सूचना दिली आहे. गॅस सिलेंडर प्रत्यक्ष घरी मिळाल्यानंतरच OTP द्यावा. OTP देणे म्हणजे सिलेंडर मिळाल्याची खात्री असते. त्यामुळे कोणतीही घाई करू नये असे आवाहन त्यांनी केलं. गॅस बुकिंग संदर्भातील गैरसमज दूर करताना त्यांनी सांगितलं की पूर्वीची 21 दिवसांची बुकिंग मर्यादा आता 25 दिवस करण्यात आली असली तरी वितरण प्रक्रियेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. बुकिंग केल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात सिलेंडर घरपोच दिला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच ग्राहकांनी एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळून संयम राखावा आणि ज्या ग्राहकांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना काळातही एकही दिवस गॅस पुरवठा खंडित न करता सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या पटनी गॅस एजन्सीच्या कार्याची दखल विविध स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे. गॅसचा जपून वापर करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असा संदेश देत सूरज पटनी यांनी भविष्यातही अशाच प्रकारे निष्ठेने सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला. एकूणच पारदर्शक कामकाज, जलद सेवा आणि संकट काळातील तत्परता यामुळे पटनी गॅस एजन्सी येवला शहरातील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आधारवड ठरत आहे. नमस्कार. साधारणतः मागच्या 10 दिवसापासून आपण न्यूज चॅनलवर बघतोय का LPGचा तुटवडा आहे, युद्धजन्य परिस्थितीमुळे सप्लाय होत नाही आहे. पण मी या निमित्त सांगू इच्छितो की कंपनी स्तरावरून घरगुती गॅसला अजूनपर्यंत तरी एक दिवसही आम्हाला सप्लायचा शॉर्टेज झालेला नाही आहे. आम्हाला रेग्युलर आमच्या बुकिंगप्रमाणे सप्लाय होतोय. हा नक्कीच पॅनिक बुकिंग होते, लोक घाबरलेले आहेत, सिलेंडर मिळेल का नाही मिळणार. साधारणतः महाराष्ट्रात किंवा देशात, माझ्याकडे ॲक्च्युअल आकडा नाही आहे, दिवसाचे 55 लाख बुकिंग ॲव्हरेज येत होते आणि या अफवेमुळे आता तो आकडा 75 लाखावर गेला आहे. दिवसाला 75 लाख बुकिंग यायला लागलं आहे. तर काळजी नका करू. आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे आपल्याला सिलेंडर हे आपल्याला मिळणार आहे. 21 दिवसावरून 25 दिवसांची मुदत करण्यात आली आहे, त्याबद्दल काय सांगाल? 25, काही केसेसमध्ये 30 दिवस सुद्धा होते. डिपेंड आहे. कुठे 28 दिवसालाही बुकिंग होते. आता त्यामागे काही धोरण असेल, त्यांचं काही नियोजन असेल शासनातर्फे, म्हणून गैरवापर नाही हो म्हणून या कारणासाठी कदाचित ते लिमिट सेट करण्यात आलं असेल. आणि वर्षाला प्रत्येक ग्राहकाला 12 आणि डबल सिलेंडर असणाऱ्याला 15 सिलेंडर उपलब्ध असतात. त्यामुळे याची काही अडचण निर्माण होणार नाही असं वाटतं मला. बुकिंग केल्यानंतर OTP आल्यानंतर साधारण किती वेळात सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचतो, काय सांगा? रोजचा सप्लाय, उदाहरणार्थ रोजचा सप्लाय 500 सिलेंडरचा असेल आमचा लोड कॅपॅसिटी आणि बुकिंग 700 सिलेंडरची येत असेल तर नक्कीच त्याला आम्ही दुसऱ्या दिवशी देण्याचा प्रयत्न करतो. पण अशा केसेसमध्ये 1 किंवा 2 दिवस वाढवा फक्त लागू शकतात. तेही आम्ही जास्तीचं काम करून तो गॅप कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. वितरण प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक ठेवण्यासाठी आपल्याकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत? उपाययोजना मी आमच्या स्टाफला कायम एकच सांगत असतो का गॅसच्या बाबतीत काही निर्णय ज्यावेळेस शासन किंवा कंपनी आपल्याला देते तर यामागे काही तज्ज्ञ लोक बसून त्याचं नियोजन करत असतात. आणि OTP प्रणाली असो, KYC असो, याच्या मागे त्यांच्याकडे पूर्ण भारताचं चित्र समोर ठेवून त्यांनी नियोजन आखलेलं असतं. तर OTP ही अतिशय चांगली पद्धत आहे. खूप वेळा आम्हाला सर्व्हर बिझी असल्यामुळे
कधी कधी कोणाच्या मोबाईलला डू नॉट डिस्टर्ब असल्यामुळे त्याला OTP जात नाही. पण ग्राहकांनाही माझी विनंती आहे का आपलं सिलेंडर प्राप्त झाल्यानंतरच आपण OTP द्यावा. सिलेंडर न घेता कोणालाही OTP देऊ नये. आपण OTP दिला याचा अर्थ आपण सिलेंडर घेतलंय हे सिद्ध होत आहे. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांनी नेमके काय करावे, काय सांगाल? KYC प्रक्रिया KYC आणि e-KYC दोन भाग असतात. आधी आपण ग्राहकांचे आधार कार्ड गॅस खात्याला आपण जोडलेले होते. आता बायोमेट्रिक e-KYC आली आहे. ती बायोमेट्रिक e-KYC iRetina-द्वारे आणि बायोमेट्रिक थंबद्वारे ती घेतली जाते. या निमित्ताने सदर ग्राहक आहे का नाही आहे, तो वापरतोय का नाही, जेन्युइन ग्राहक आहे का नाही, यामुळे खूप काही जे मयत ग्राहक असतील, जे इथले आता रहिवासी नसतील, बदलून गेलेले असतील, ते रेक्टिफाय होत आहेत आणि त्यामुळे आमचाही डाटा भरपूरशा प्रमाणात क्लिअर होत चाललेला आहे. कोरोना काळात देखील आपण सर्व सुविधा ही व्यवस्थित पुरवली. आता देखील आपण सर्व व्यवस्थित पुरवत आहात. काय आव्हान आले आपल्याला, काय सांगाल? करोना काळाचं सांगायचं झालं तर करोना काळात कंपनीचे असले कुठलेही निर्देश नव्हते का डिलिव्हरी बॉयजला का तुम्हाला काम करावंच लागेल किंवा तुम्हाला ते त्यांच्या घरी पोच करावंच लागेल. कारण की प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी होती. मला अजून आठवतं येवल्यात सर्वात पहिली केस एका घरात निघाली होती. त्यावेळेस खूप भीतीचं वातावरण त्या दिवशी आमच्या येवल्या शहरात झालेलं होतं आणि निश्चितच सगळीकडेच ती परिस्थिती होती. आणि दुर्दैवाने त्यांची पॉझिटिव्ह केस, पहिली केस पॉझिटिव्ह आल्यानंतर 2 किंवा 3च दिवसात त्या घरून बुकिंग प्राप्त झाली. तर तिथला डिलिव्हरी बॉय होता, त्याला आम्ही सांगितलं बाबा रे, म्हणजे त्यांच्या घरी तर पूर्ण बॅरिगेटिंग वगैरे सगळं केलेलं होतं. आजूबाजूचे लोकही कोणी त्यांच्याशी संपर्क साधत नव्हते. अशा केसमध्ये आम्ही आमच्या डिलिव्हरी बॉयला सांगितलं का तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकतो, तू नाही म्हटलं तरी काय अडचण नाही. पण आमचा कमलेश नावाचा एक आमचा सहकारी आहे, तो गेला, त्यांनी त्यांच्या घरात गेला, त्यांचं सिलेंडर डिलिव्हर केलं आणि सुखरूपरित्या परत आला. आणि देवकृपेने आमच्या कुठल्याही स्टाफला संपूर्ण करोना काळात कुठलाही त्रास झाला नाही आणि सर्व आमच्यात आज उपस्थित आहे. पुढील काळात देखील अधिक चांगली सुविधा देण्यासाठी आपले काय नियोजन असणार आहे? आज जे काही येवला किंवा येवला परिसरात आमचे जवळजवळ 7 ते 8 डीलर आहेत. सगळीकडे जी परिस्थिती आज आपल्या एजन्सीत आहे ती सर्वकडे तीच परिस्थिती आहे. राज्य शासन सुद्धा सर्व गोष्टींची अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहेत. स्टॉक घेणं, कोणाची तक्रार असल्यास आमच्यापर्यंत पोहोचवणं, त्याचं निरसन करणं. कंपनी स्तरावरने आम्हाला व्यवस्थित रोजच्या रोज सूचना देण्यात येत आहे. खंत फक्त एकच गोष्टीची वाटते की जे आमचे व्यावसायिक ग्राहक होते, हॉटेल, केटरर्स, या लोकांना आम्ही गॅस पुरवू शकत नाही कारण की अजून आम्हाला सप्लाय सुरू नाही झालेला आहे. त्यांच्या होणाऱ्या अडचणीबद्दल खरंच मनापासून दिलगिरी वाटते आम्हाला. राहिला विषय शाळा, हॉस्पिटल यांचे आमचे जे अधिकृत ग्राहक असतील आधीपासून, तर त्यांना ज्याप्रमाणे आधी आम्ही सप्लाय करत होतो त्याचप्रमाणे आत्ताही मागच्या 2 दिवसापासून रेग्युलर तो सप्लाय सुरू झालेला आहे. त्याचीही काही अडचण नाही. लोकांनी पॅनिक होऊ नये, घाबरू नये. व्यावसायिक गॅसचा तुटवडा हा लवकरच कंपनी स्तरावरून सॉल्व्ह करण्यात येईल आणि घरगुती गॅससाठी तर अजिबात घाबरू नये. बुकिंग केल्याप्रमाणे आपल्या बुकिंगप्रमाणे आपल्याला सिलेंडर येईल. सिलेंडर प्राप्त झाल्यानंतरच OTP द्यायचा आणि भविष्यात ही जी काही चांगली परिस्थिती आहे ही आमच्या जे कर्मचारी आहेत, जे सहकारी आहेत, ते जे एक्स्ट्रा काम करतायत, जे मनापासून काम करतायत, ही त्याच्यामुळे चांगली परिस्थिती आहे. आणि ग्राहकांनाही विनंती आहे का तुम्हीही आमची अडचण समजून घ्या कारण की आम्हाला डबल कामाचा लोड वाढलेला आहे. आम्ही आमचं कर्तव्य आम्ही पूर्ण करूच, पण तुम्ही कुठली शंका मनात न बाळगता घरगुती गॅसच्या बाबतीत तरी निश्चिंत राहा. जाता जाता ग्राहकांना, नागरिकांना काय संदेश द्याल? गॅस जितका जपून वापरता येईल तेवढा जपून वापरा. गॅसची बचत करा आणि ही युद्धजन्य परिस्थिती लवकर निवळेल, लवकर समाप्त होईल अशी आपण अपेक्षा करू. आणि येवला तालुक्यातले सर्व 7 ते 8 डीलर आम्ही आपल्या सेवेसाठी कार्यतत्पर आहोत. हप्त्याच्या 8ही दिवस आम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आपल्यासाठी इथे उपलब्ध आहोत. आमचे फोन कॉल उपलब्ध आहे. कधी कधी
फोन चौकशी जास्त वाढल्यामुळे फोन बिझी येत असेल, पण आपण नंतर थोड्या वेळाने प्रयत्न केल्यावर तो फोन लागेल आणि आपली कुठलीही गॅसच्या संदर्भात अडचण असली तर आम्ही आपल्या सेवेत कायम तत्पर असू.